मी आज चिकन बनवणार आहे, कोल्हापुरी चिकन. इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. ते बॉईल करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला बाबा जाधव, हे आपले बाबा जाधव मसाले आहे. तर बाबा जाधव मसाल्यामध्ये कोल्हापुरी चिकन रस्सा आणि हे आपलं वाटण आहे. हे आपलं तयार वाटण आहे. आणि ते वाटण ॲक्च्युली मी 2 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ना ते पूर्ण हे केलेलं आहे. ते आता फुगून गेलेलं आहे. आता म्हणजे ते रेसिपी बनवण्यासाठी ॲक्च्युली तयार आहे. चला तर मग कृती बघून घेऊया. आता आपण तयार करू. आता मी चिकन मसाला टाकलेला आहे. इथे मी संपूर्ण मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कसलीच गरज नाही आहे. फक्त मसाला टाकून तेलमध्ये ते आपण हे करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण भिजवलेलं आहे ते टाकायचं. इथं मी वाटण टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकलं आहे. गुणग्या कशी तरी आली. त्याला फक्त चवीनुसार आम्ही थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे. नाही तर मीठ आणि हळद अजिबात टाकायचंच नाही. पण मग 2-3 वेळा आम्ही केलं तेव्हा ते आळणी झालं होतं. त्याच्यामुळे मला थोडंसं मीठ टाकावं लागलं. तुम्ही बघू शकता कशी तरी आलेली आहे त्याला. तर आपली भाजी रेडी झालेली. आपण बघू शकता किती तरी आलेली आहे बघा. आपली साईडने पूर्ण तरी बसलेली आहे. चला मग आता गरम साफ करूया. सचिन तेंडुलकर गॉड फार मॅच हो.